आहे ती आपण पाहूया। भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस उमेदवार दिलीप बनसोडे यांनी माघार घेतलेली आहे। दिलीप बनसोडेंसह बंडखोर प्रफुल्ल अग्रवाल यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे। मोठी महत्त्वाची घडामोड आहे। महायुतीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत राष्ट्रवादीच्या नरेश ईश्वरकर विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर यांच्यात लढत असेल। काँग्रेस उमेदवार दिलीप बनसोडे यांनी इथून माघार घेतली। तर काँग्रेसच्या उमेदवारांना इथे उमेदवारी मागे घेतलेली आहे। दिलीप बनसोडेंसह बंडखोर उमेदवारांनी देखील इथून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। भंडारा गोंदियामध्ये मात्र भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आता होणार आहे। भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस उमेदवाराची माघार आहे। बंडखोर असलेले अग्रवाल यांची सुद्धा माघारी आहे। त्यांनी ही उमेदवारी मागे घेतली। आता या ठिकाणची लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी असणार आहे। भंडारा गोंदियामध्ये महायुतीमध्येच ही लढत होणार आहे, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप। आणखी एक महत्त्वाची बातमी, नाशिक आणि जळगाव परिषद निवडणूक ही बिनविरोध होणार नाही। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही। जळगाव विधान परिषदची उमेदवार मी माझी अर्जदारी कायम ठेवली। आता संघर्षाला सामोरे जाईल, लढणार आणि जिंकणार। नमस्कार, मी रेश्मा कुंदनकाडे, जळगाव विधान परिषदची उमेदवार। मी माझी अर्जदारी या ठिकाणी केलेला आहे। मी माझं स्पष्टीकरण त्या ठिकाणी देणारच आहे, परंतु मला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे का मला असं कोणाबद्दल बोलायचा काही अधिकार नाही। तुम्ही जर माझी पार्श्वभूमी जर बघितली तर माझी पार्श्वभूमी नेहमीच संयमाची आहे। हे फक्त मी चॅलेंजनी सांगतो, गणेश भाऊ, आदरणीय गणेश भाऊ असतील, आदरणीय गोकुळ भाऊ असतील, त्यांना माझं एवढं सांगणं आहे का तुम्ही फॉरेन्सिकला ती ऑडिओ द्या आणि ती जर फॉरेन्सिकला देऊन त्याची तुम्ही माझा ओरिजिनल व्हॉइस आहे का ते बघा। आणि जर मी खरोखर गुन्हेगार जर सापडलो तर ते माझे बंधू आहे, ते म्हणतील ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे। त्यांनी थेट आरोप केलाय तुमच्यावर, तुमचं नाव घेऊन। 100% त्यांची भूल या ठिकाणी केलेली आहे। जे माझे विरोधक आहेत ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना जे हवं होतं ते करण्यामध्ये ते यशस्वी झालेत। मी ते आज या ठिकाणी खुलासा करणार नाही, कारण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक हितचिंतक त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या हितचिंतकांपैकी कोणी हे षडयंत्र आखलं त्याचा सुद्धा मला शोध भविष्यात घ्यावा लागणारच आहे। मित्र पक्षांकडूनच तुमचा घात झाला असं दिसतंय, असं वाटतं का? नाही, मी इतका मोठा नाही, मी पक्षाविषयी काही बोलणार नाही। तुम्ही सकाळपासून माझ्या या बाईट घेण्याच्या प्रक्रियेमध्ये होते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं का मी 3 वाजेनंतर तुम्हाला सांगेल। आणि याच्यामध्ये गोकुळ भाऊंचा 100% गैरसमज झालेला आहे। मी पुन्हा तुम्हाला सांगतो की तो जर माझा व्हॉइस असेल, टेक्नॉलॉजी या AI च्या युगामध्ये टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे आणि तो तुम्ही लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतर तो माझा जर व्हॉइस असेल तो गोकुळ भाऊ, गणेश भाऊ जे सांगतील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे। नाही, तक्रार म्हणून नाही, गणेश भाऊ असतील, गोकुळ भाऊ असतील, दराडे परिवार असेल, हे एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये गैरसमज होत असता। 100% त्याची शहानिशा तर होईलच ना, त्याची शहानिशा तर करावं लागणार आहे आणि मला सांगावं लागणार आहे। आता गोकुळ गीते समोर आहे, हां, किती संघर्ष वाटतो या निवडणुकीचा? नाही, आज मी त्याबद्दल काही बोलू इच्छितो नाही, कारण आता मला शेवटी महायुती काय करते ते मी सांगू शकत नाही। पण मला गोकुळ भाऊंना आणि गणेश भाऊंना इतकंच सांगायचं आहे, पुन्हा तेच की हे आपल्या दोघांमध्ये काही लोकांनी गैरसमज निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या दोघांमध्ये कशी कुस्ती लागेल आणि ती कुस्ती लावून त्या ठिकाणी तमाशा बघायचं काम या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे। असो, तो गैरसमज लवकरच गणेश भाऊंचा आणि आपल्या गोकुळ भाऊंचा त्या ठिकाणी निघेल, कारण आज आजचे संबंध नाही आहे, त्यांच्या चुलत्यांपासून आमच्या वडिलांचे जुने संबंध आहे, फॅमिलीचे रिलेशन आहे आणि मी यामध्ये 100%
गोकुळ भाऊंची आणि गणेश भाऊंची भेट घेईल आणि मी त्यांना स्पष्टीकरण देईल. निवडणूक आता कठीण झाली आहे असं वाटतं तुम्हाला कुठे महायुतीमध्येच करता आव्हान होतं आणि गोकुळ जिथे जे गणेश गीतेंचेच भाऊ तेच मैदानात होतात. नाही, मी आज त्याच्यावरती काही भाष्य करत नाही, कारण आज काही आपण सांगू शकत नाही. आता सगळे मोठे नेते